आज्ञा ही हरिदासाची घरी. ज्यावेळेस बोलूबा आणि कनकाई माता हे कोण आहे? तुकोबारायांची आई. बोलूबा आणि कनकाई माता एवढी भगवंताची सेवा केली. एक दिवस कनकाई मातेनं आपल्या पतीकडे हट्ट धरला. अहो, दररोज तुम्ही मंदिरामध्ये एकटे जाताय ना, मीही आज तुमच्या बरोबर येणार. ठीक आहे, मंदिरात माझ्या बरोबर ये, पण देवाकडे काही मागू नको. पण स्त्रीला मागण्याचाच हट्ट जास्त असतो. मागत असताना दररोज मुलगा बिअर बारच्या दुकानात, देवा माझा मुलगा 99% घेऊन परीक्षेत पास होते. शक्य आहे का? काय मागावं याचा तरी विचार आपल्याकडे असला पाहिजे. ऐका, कनकाई मातेची मागणी अतिशय सुंदर होती. ज्या वेळेस मंदिरातून बोलोबा बाहेर आले, कनकाई माता आत गेल्याबरोबर भगवंतांनी स्मित हास्य केलं. कनकाई मातेचा चेहरा उदास दिसला. उदास दिसल्यानंतर प्रश्न केला भगवंतांनी, माता तुमचा चेहरा उदास का दिसतोय? काही काही सुरती ऐसी, शास्त्र सांगतो फोडीली गोवरी आणि दिसे तैसा तोंडावरी. म्हणजे कधी बघा नेहमी रडल्यासारखा चेहरा. कनकाई मातेला प्रश्न केला भगवंतांनी, तुमचा चेहरा उदास का दिसतोय? कनकाई मातेने सांगितलं, भगवंत आयुष्यात सगळं काही आहे, पण संतती नसल्यामुळे फार मोठं दुःख. मग देवाने 3 वेळेस आशीर्वाद दिला, पुत्रवती भव, पुत्रवती भव, पुत्रवती भव. कनकाई माता आनंदित झाले, चेहरा प्रफुल्लित झाला. बाहेर आल्या. बोलोबाने विचारलं, निश्चित तू देवाकडे काहीतरी मागितलं असशील. अहो, मी काहीच मागितलं नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. नाही, काहीतरी मागितलं असशील, तुला मागायची सवय आहे. काय मागितलं सांग? म्हणजे मला पुत्र पाहिजे एवढंच मागितलंय. मग एवढंच मागितलंस ना, परत जा आणि त्या पांडुरंगाला असं सांग की मला पुत्र द्या, पण कसा द्या? की जन्माला आल्यापासून पुत्री इति तर कहा, जो पूर्वजांना तारून ठेवतो असा पुत्र द्या, बाकी दुसरा पुत्र नको. आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना जो तारतो, सगळ्यांची काम ऐकतो, सगळ्यांच्या पुढे वागतो, पत्नी आली तरी मर्यादेमध्ये जगतो, असा पुत्र द्या, मला दुसरा पुत्र नको आहे. ऐका, ज्यावेळेस विरोचन राजे हे सगळं विश्व सोडून गेले होते, त्यावेळेस या ठिकाणी ती सती जायला निघालेली पत्नी काय म्हणते? भले हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया की प्रभु पसारे हाथ. भगवंता, या ठिकाणी मी फार मोठी भाग्यवान आहे की स्वतः तुम्ही माझ्या पुत्राकरिता हात पुढे करावेत. हात पसरी जिने दिग्गजाचे. काही काही लोकांना कोणाच्याही समोर हात पुढे करायची सवय असते, पण मी एक सांगते, ऐका, अशा लोकांच्या समोर हात पुढे करा जिथे तुमची मागणी परिपूर्ण होते. म्हणतात, सर्वसामान्य जीवाकडे मागितला पण तिथं जर तुम्हाला दिलं नाही, बघा तुम्हाला अपमान झाल्यासारखं वाटतं ना. एखाद्याला तुम्ही 1 लाख रुपये मागितले, म्हणजे दादा अर्जंट काम आहे आणि 1 लाख रुपये पाहिजे. किती लोकांना मागितले? 500 लोकात 1 लाख रुपये मागितले तुम्ही. आणि त्यांनी फोनवर सांगितलं की नाही दादा भेटू शकत नाही, थोडी अडचण आहे आमच्याकडे. काय झालं? तुमचा तिथे अपमान झाला. तुकोबाराय सांगतात, तो अपमान आपल्याला सहन होत नाही. याच्याकरिता आपण सर्वसामान्य मागणी ठेवायची नाही. आपण मागणी ठेवायची ती उच्च मागणी ठेवायची, डायरेक्ट भगवंताकडे वशिला. देवाकडे वशिला लावला की मग मात्र तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही कमी पडू शकत नाही. म्हणून तुका म्हणी करी ब्रह्मांड ठेंगणे आणि हात पसरी जिने दिग्गजाचे. कुणाच्याही समोर हात पुढे करून जर तिथे अपमान होत असेल तर मागून सुद्धा फायदा नाही. म्हणून जीवाने देवाकडेच मागावं, एवढं मात्र विशेष तत्वाने परिपूर्ण आहे. जीव देवाकडे मागत असतो, पण मागत असताना सुद्धा काय मागावं हे जीवाला कळायला पाहिजे. जीवाची मागणी संसाराच्या खटपटी परिपूर्ण करण्यासाठी आहे. पण ऐका,
भगवंतासाठी एकच मागा, हे परमेश्वरा माझ्या जीवनामध्ये आता नाही काही दिलं तरी चालेल, पण मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत एकदा तरी माझ्या डोळ्याने ही अयोध्या पाहावी, एवढंच माझं मागणं असावं. पतीकडे 10,000ची साडी मागू, 10,000ची साडी मागू नका, पण एक मागणं मागा पतीला की माझ्या आयुष्यामध्ये मला एकदा तरी अयोध्या दाखवा. याच्यासाठी फार मोठं परम भाग्य आहे आपलं. कारण ज्या स्वातंत्र्याच्या लढ्यापासून ज्या दुःखामध्ये आम्ही होतो, त्या दुःखापासून आम्ही आता वर आलो. कित्येक कलह झाले, कित्येक भांडणं झाली, अनेक गोष्टींना तोंड देत 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 आपण इथपर्यंत आलो. पण शेवटी आमच्या मोदी साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी न्याय दिला, म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. नेता असावा, पण त्याने सगळ्या गोष्टी आपल्या व्यवस्थित सांभाळल्या तर तो नेता आहे. विठ्ठल माणूस स्वतः करिता जगतो तो सर्वसामान्य माणूस असतो, पण आयुष्यभर तो दुसऱ्याकरिता जगतो तो केवळ या ठिकाणी संत असतो. म्हणून गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली, मुखामध्ये देवाचं भजन घेतलं म्हणून संत होऊ शकत नाही, तर तो अनन्य भावाने भक्ताचा झाला पाहिजे, भक्त भगवंताचा झाला पाहिजे आणि भगवंत भक्ताचा झाला पाहिजे. विठ्ठल म्हणतो देवा आम्हाला काय दिलेलं आहेस तू, काय म्हणतो भगवंत आम्हाला काय दिलेलं आहेस, पण देवाला सुद्धा चिंता आहे ना आपल्या भगवंताला काहीतरी द्यायची. तो आपल्याला उपवासी ठेवू शकेल का? तो आपल्याला उपवासी झोपू देणार नाही. तो आपल्याला सगळ्या गोष्टीची या ठिकाणी साठवण करून देत असतो. जर तो आपल्याला या ठिकाणी साठवण करून देत असेल तर आपण सुद्धा त्याच्याकरिता काहीतरी आपल्या हृदयात साठवलं पाहिजे ना. साठविला हरी जी हृदय मंदिरी, आणि एकदा का आपल्या हृदयात साठवलं मग हृदय संपल्याशिवाय राहत नाही. महाराज बोलले जीवनामध्ये जगत असताना तुकोबारायांची मागणी किती सुंदर होती. हरिदासाची घरी, काही लोक म्हणतील मला श्रीमंताच्या घरी जन्म पाहिजे. भगवंता ज्याच्याकडे 100 एकर शेती त्याच्याच घरी माझा जन्म व्हावा, नाही तर मला जन्मच नको. काही लोक म्हणतील मला भगवंता फक्त श्रीमंताच्याच घरी जन्म दे, गरीबाच्या घरी जन्म नको. पण तुकोबारायांची मागणी किती सुंदर आहे. तुकोबाराय म्हणतात मला फक्त हरिदासाची घरी माझ उपजवा जन्मांतरी, एका जन्मात नाही जन्मोजन्मी हरिदासाच्याच घरी. कारण हरी हरी तुम्ही मनाने सकल ते माया जाळ तुटतील. महाराज म्हणले या ठिकाणी ही समुद्र रूपी नौका आणि त्याच्यात आम्ही बसलोय, नावाडी नौका सुरू करतो. जोपर्यंत सागराच्या पलीकडे जाऊन ती नौका पोहोचत नाही तोपर्यंत नावाडी शांत बसत नाही. नावाड्याला कितीही प्रश्न विचारले काय म्हणे ही नौका तुम्हाला चालवायला येते, ही नौका तुम्हाला चालवायला येते, पण नौकेमधून खाली उतरल्याच्या नंतर ही नौका बोलली जाते, नौका पाण्यात बोलली जाते. याचं ज्ञान कोणाला आहे? नावाड्याला आहे. आपण जहाजात बसलोय पण आपल्याला जहाज चालवता येते का? नाही. त्याचा अभ्यास फक्त त्या चालवणाऱ्याला आहे. एकदा बसलो की तो काठ येईपर्यंत त्याची जिम्मेदारी आहे. तो तोपर्यंत काठ येत नाही तोपर्यंत तो फक्त पाणी मारण्याचं काम करत असतो. त्या पद्धतीनं जर ईश्वराने जन्म दिलेला असेल, महाराज म्हणतात जर ईश्वराने जन्म दिलेला असेल तर अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन. विठ्ठल महाराज म्हणले तुम्ही आम्ही व्यर्थ चिंता करण्यामध्ये आपल्या आयुष्यातला एक एक क्षण वाया घालवतोय. पण आहे का भक्ती केल्याच्या नंतर असं कुठं घडलेलं आहे का तुम्हाला देव भेटलेला नाही? माणसं आयुष्यभर जगतात, देवाचं नाव घेतात, पण मनात जर संशय असेल तर देव भेटू शकत नाही. स्वप्नात सुद्धा देव दिसणार नाही मनामध्ये जर भाव नसेल तर.
मनी नाही भाव म्हणे देव माले पाव देवा शान पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे दगडाचा देव त्याला लोहाराचं भेव लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव देव शान पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे ऐका देव असा सहज भेटू शकत नाही जर तुम्ही त्याची अनन्य भावाने भक्ती केली तर देव तुम्हाला दगडात सुद्धा दिसेल विठ्ठल ये जरूरी नहीं कि इंसान हर रोज मंदिर में जाए ये जरूरी नहीं कि इंसान हर रोज मंदिर में जाए इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए आपण जिथं जाऊ तिथं मंदिर बनवण्याची ताकद ती आपल्याकडे आहे फक्त स्वच्छ अंतःकरणाने परमार्थ